देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि नागपूर पुन्हा सत्ता केंद्र बनणार अशा चर्चा सुद्धा आहेत। विदर्भातील मिहानसह इतर प्रकल्पांच्या कामांना यामुळे गती येणार आहे असंही बोललं जात आहे। शेतकऱ्यांच्या समस्या मुक्तीला वेग येणार आहे। धान आणि कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा यामुळे वर्तवली जाते। 2014 नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये विदर्भाचं महत्त्व वाढणार आहे आणि राजकारणामध्ये संघ मुख्यालय असलेल्या नागपूरचा वाढता प्रभाव सगळ्या दृष्टीने पाहायला मिळतोय। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, जशा चर्चा सुरू आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर नागपूर पुन्हा सत्ता केंद्र होणार आहे आणि विदर्भातल्या मिहानसह इतर प्रकल्पांच्या कामाला सुद्धा गती येणार आहे। नक्कीच श्रद्धा, तू म्हणते ते खरं आहे, कारण ज्या पद्धतीने राजकारणामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तीच परिस्थिती जर असली तर विदर्भातला एक चेहरा जो आहे देवेंद्र फडणवीसांचा पुढे आलेला, तोच एक चेहरा जो आहे तो विदर्भातून पुढे येईल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील। कारण विदर्भात ज्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे, नागपूरमधलं मिहान असेल, अमरावतीमधला एक PM टेक्सटाईल पार्क असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा असताना अकोला जिल्ह्यातली जी पाण्याची समस्या त्यांनी निकाली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती एक मुख्य गोष्ट असेल। त्यामुळे देवेंद्र फडणवीस विदर्भात लाडका चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि भाजपमधलं एक सक्षम नेतृत्व, ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये विदर्भातल्या जागा कमी मिळालेल्या असल्या महायुतीला, तरी मात्र त्याचं सर्व श्रेय जे आहे विधानसभेमध्ये त्यांनी भरून काढलेलं आहे। आणि देवेंद्र फडणवीस जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेमध्ये विदर्भात सर्वाधिक जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि महायुतीमध्ये देखील भाजपमध्ये याचे चर्चेले जात आहेत की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत आणि विदर्भाचा जो विकास आहे तो त्या विकासाची गती पुढे जावी। कारण नुकतंच आता जर पाहिलं तर नागपूरमध्ये ज्या पद्धतीने मेट्रो असेल, लोकल ट्रेन असेल, या पद्धतीचा विकास असेल आणि रस्त्यावर रस्ते जे विकासाचे दृष्टिकोनातून मोठा समृद्धी महामार्ग जो समजला जातो, हा देखील मुंबईशी जोडण्याचा प्रयत्न आणि हा देवेंद्र फडणवीसांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो देखील समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास जातो आहे। त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फडणवीसांनी केलेल्या आहेत। त्यामुळे यावेळी सुद्धा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशीच एक भावना तयार होते आणि यांच्यासोबत ज्या पद्धतीने इतर मंत्री ज्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त भाजपचे मंत्री जे आहेत कॅबिनेट दर्जाचे हे विदर्भाला मिळावेत अशा सुद्धा भावना श्रद्धा व्यक्त केल्या जात आहेत। हो, पण संघ मुख्यालय असलेला नागपूर जो आहे तो त्याचा वाढता प्रभाव पाहायला मिळतोय आणि त्याद्वारे जर आपण पाहायला गेलं तर समस्या मुक्ती जर करायला गेलं तर बरेचसे विषय आहेत किंवा धान असू दे, कापूस असू दे, त्यांना सुद्धा आता वेग येणार आहे असं बोललं जात आहे। मात्र नागपूरकर याकडे आता सगळे कसे पाहताय? आपण एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर विदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढरं सोनं असेल, ज्याला आपण कापूस म्हणतो। यासोबतच जर बघितलं तर विदर्भात सर्वात जास्त उत्पादन संत्र्याचं देखील घेतलं जातं। या दोन्ही प्रकल्पाला म्हणजे दोन्ही उत्पादनाला महत्त्वाकांक्षी ठेवून देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन योजना आखलेली आहे। ज्या पद्धतीने संत्र्यावरचा जो आयात शुल्क आहे तो जर जास्त होत असला बांगलादेशमधला, तरी मात्र संत्र्याला प्रोसेसिंग युनिट देण्याचं काम जे आहे ते फडणवीसांकडून केलं जाणार आहे। या संदर्भातलं जे कामकाज आहे ते सुरू झालेलं आहे। दुसरीकडे विदर्भातला जो कापूस आहे याच्यावरती प्रोसेसिंग युनिट या विदर्भामध्येच तयार होणार आहेत। समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला 17 कृषी उद्योग केंद्र हे स्थापित होणार आहेत आणि अशाच पद्धतीचं जर मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस झालेत तर 9 शहरं देखील समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल विदर्भवासियांच्या भावना खूप चांगल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस विदर्भाचा विकास करू शकतात अशा पद्धतीच्या भावना लोकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत। महायुतीमध्ये ज्या पद्धतीने फडणवीसांची कारकीर्द आलेली आहे, फडणवीसांचं महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, अशाच पद्धतीने लोकांच्या देखील भावना फडणवीसांकडून लागलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घ्यावा आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशा भावना आता नागपूरकर असेल किंवा विदर्भवादी असेल यांच्याकडनं व्यक्त होताना दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळा विदर्भाचा मुद्दा खास करून लोकसभेमध्ये चर्चेला गेलेला होता, त्यावर नेमकं फडणवीस आता काय करतात याकडे देखील नागपूरकरांचं लक्ष लागलेलं आहे। श्रद्धा।